अरे 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 हा बोला, काय सांगितलं टीचरने ह्याच्या? थोडी गोष्ट आहे की हा डिस्चार्ज झालेला आहे आणि त्याचे चार्जर जे आहे ते आम्ही ऑर्डर केलेले होते. चार्जर आणि ह्याचे लेन्स आहे ते आम्ही ऑर्डर केलेले होते, तर ते ऑर्डर केलेत. आता आज हा ये इकडे ये. हॅलो. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 8. वेलकम बॅक टू प्रिव्हरम ब्लॉग्स. आणि आज आहे 23 ऑगस्ट, शनिवारचा दिवस आहे. आज सकाळ आता वाजले दुपारचा 1 आणि माझा एक क्लास होता तर तो मी अटेंड केलेला आहे. तोपर्यंत ओमची पॅरेंट्स मीटिंग होती स्कूलमध्ये, तर मला नाही ते पडेल ना. पॅरेंट्स मीटिंग होती आणि ते काही मला पॉसिबल झालं नव्हतं, त्याच्यामुळे मी काही गेले नाही. पण त्याचे पप्पा गेलेले होते. तर ओमचे बऱ्याच अशा कंप्लेंट्स आहेत, तर ते आता त्याचे पप्पा सांगतील तुम्हाला एक एक करून की काय त्याचे टीचर म्हणाला. अरे ते सांडेल ना बेटा, नको ना शोनो. असं चालतंय आमच्याकडे. शनिवारचा दिवस असला, आम्ही दोघं घरात असलो ना की असंच असतं. आणि सांगण्यासारख्या तर अजून 1-2 गोष्टी आहेत. एक चांगली गोष्ट आहे आणि एक थोडी अशी आहे. तर मग मी सांगेल हळूहळू काय आहे ते, ठीक आहे. तोपर्यंत ओमच्या काय कंप्लेंट्स आहेत ते तुम्ही ऐका. हा बोला, काय सांगितलं टीचरने ह्याच्या? ओम शाळेमध्ये गेला की त्याला लागलेली असते भूक. सकाळची वेळ असते, टीचरला म्हणतो मी डबा खाणार. त्याच्यानंतर ओम पूर्ण क्लासचा एक राऊंड मारतो. सगळ्या लोकांना, पोरांना सांगतो माझा बर्थडे आहे. बर्थडे रोजच बर्थडे असतो त्याचा. रोजच बर्थडे असतो. हा. आणि ओमला टिफिन मध्ये फक्त डोसा आणि पेरूच पाहिजे असतो. त्याला पेरू दिला नाही की तो त्याच्या टीचरला सुद्धा पेरू मागतो. अजून काही अभ्यास वगैरे करतो. टीचरनी कधी कधी हात पकडून असं गिरवायला सांगितलं. मूड असेल तर करतो, नसेल तर हात असा बाजूला करतो आणि म्हणतो तुम्हाला सांगितलं ना मला नाही करायचं मी पप्पाला फोन करेल, माझ्या मम्मीला फोन करेल. असं आमचं काहीतरी तुम्ही सांगत होते त्याला काल परवाच्या दिवशी आवडत होतं आणि नाही आवडत तर मी ठीक आहे चला खाऊ. तर काल त्याच्या आजीने त्याला डोसा दिला होता आणि त्याच्यासोबत अजून काहीतरी दिलं होतं. तर त्याच्या टीचरनी करायचा. तर ओम म्हणतो मी फक्त डोसा खाणार, मला जे आवडत नाही ते मी खाणार नाही, तुम्ही मला खायला असं सांगायचं नाही. डायरेक्ट बोल ना, डायरेक्ट बोलतो. आणि तर हे असं असतं आमच्याकडे. हे ओम आहे ना असंच करतो. तिथेही गेला तर खूप मुडी आहे म्हणे. टीचर म्हणत होते की खूप मुडी आहे, इच्छा असली तर करेल सगळ्या गोष्टी, नसेल तर काही करणारच नाही. आता पण बघितलं ना केवढी मस्ती आहे. 2 दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नव्हती, पण आता थोडी रिकव्हर झालेली. त्याला आता खोकला येत नाहीये, पण बरंच कमी आहे. म्हणजे आता औषधं वगैरे देऊन थोडी तब्येत व्यवस्थित झाली. माझी तब्येतही नाजूक झाली होती. मी येते हळूहळू या पॉइंट करते. तोपर्यंत तुम्ही याच्याकडेच बघा. आणि आणखीन एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज म्हणजे तशी नाही, पण वेगळी गुड न्यूज आहे. मी दाखवते तुम्हाला हळूहळू, ठीक आहे. सो स्टे ट्यून्ड. तुम्ही ब्लॉग पूर्ण नक्की बघा. ओके. अरे 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 काय करतो? गाडी घेऊन येतोस ना तू? गाडी घेऊन ये ना तुझी, गाडी घेऊन ये. वा 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 वा.
तर अशा प्रकारे आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे सुद्धा करून झालंय, फ्रेशन वगैरे सुद्धा झालंय. कारण सकाळी काय होतं की माझा क्लास होता. नको ना बेटा, सकाळी क्लास होता, त्यातल्या त्यात त्यांची पॅरेंट्स मीटिंग होती. तर क्लास माझा 1 वाजता संपला आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं, फ्रेश वगैरे झाले. फ्रेश म्हणजे आंघोळ वगैरे केली. तर असा प्रकारे दुपार आज फर्स्ट हाफ तर कम्प्लीट झालेला आहे. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक गुड न्यूज देणार आहे. गुड न्यूज म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटेल की काय गुड न्यूज आहे बा. तर नाही, आता असं काही नाहीये. जस्ट एक गोष्ट अशी आहे की मी एक स्टेप अहेड जाते आहे युट्यूब ब्लॉगिंगसाठी. मी आणलेला आहे एक फोन, राईट. आणि तो फोनची मी ऍक्च्युली ऑलरेडी अनबॉक्सिंग झालेली आहे आणि मी फक्त आता ह्याला तुम्हाला दाखवणार आहे की मी कोणता फोन घेतलेला आहे. ठीक आहे, तर बघा आता तुम्ही मी कोणता फोन घेतलाय. फोन आहे ओमचं रडणं गाणं झालंय, कारण मी ती स्टिक काढलेली होती, सेल्फी स्टिक, आणि त्या स्टिकला त्याला ओपन करायचं होतं आणि त्याला ते स्टँड वगैरे खूप गडबड करत असतं, त्याच्यामुळे त्याला मी काही दिलं नाही म्हणून रडगाणं चाललंय. सो हिअर इट इज. गेस कोणता असेल. इट्स अ गॅलेक्सी S25 अल्ट्रा. ओके, सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा. पण एक थोडी गोष्ट आहे की हा डिस्चार्ज झालेला आहे आणि त्याचे चार्जर जे आहे ते आम्ही ऑर्डर केलेलं होतं. चार्जर आणि ह्याचे लेन्स आहे ते आम्ही ऑर्डर केलेले होते, तर ते ऑर्डर केलेत. आता आज येणार आहेत. मे बी आज अशी आमची इच्छा आहे की आज यावं, की आजच यायला पाहिजे वगैरे. पण ते डिलिव्हरी बॉय आज सांगतो आहे अमेझॉनवरती की तो आज डिलिव्हर होणार आहे. आमचं कव्हर आणि लेन्स, चार्जर ऑल्सो. तर हे 3 गोष्टी आज येणार आहेत. तर जसं ह्याचं चार्जर येईल मी तसं ओपन करून तुम्हाला दाखवेल. इट्स 100 काहीतरी मेगापिक्सल कॅमेरा, 100 की 200 मेगापिक्सल कॅमेरा आहे याचा. तर व्लॉगिंगसाठी खूप छान असं डिव्हाइस मी घेतलेलं आहे. तर आज तो आम्हाला मिळालेला आहे. खरं तर कालच भेटलेला होता, पण तो डिस्चार्ज झालेला होता, त्याच्यामुळे असं दाखवता नाही आलं. ठीक आहे, तोपर्यंत आता असंच बघत राहायचं त्याच्याकडे चार्जर येईपर्यंत. जसं चार्जर येईल ना मी तसं तुम्हाला हे चार्जिंग करून दाखवणार. ओके, चलो. हॅलो. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 8. ऍक्च्युली आज सॅटर्डे होता. हो, आणि मी मम्मीनं चणे आणले. बर, काय आणले? काय आणले बोल ना. हे असं आमचं काहीतरी बोलणं चाललेलं असतं. तर मी म्हणत होते की दुपारी मोबाईल दाखवणार, नंतर मी झोपून गेले आणि उठल्यानंतर मला सेंटरला जायचं होतं, तर सेंटरला जाऊन आले आता. तर आणखीन एक गोष्ट होती की ती तुम्हाला सांगायची होती. मोबाईलचं जे आहे, पहिली पूर्ण राहिलेली जी गोष्ट आहे ती सांगते. मोबाईलचं जी गोष्ट होती ना, ती मोबाईलचं चार्जर आलेलं आहे, फक्त अडॅप्टरच आहे, पण मोबाईल चार्ज झालेला. मी तुम्हाला दाखवते मोबाईल ऍक्च्युली कसा आहे, काय आहे ते. ठीक आहे. हो 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 हो. काय घेतलं आपण? मोबाईल घेतला ना. चणे खूप आवडतात, पण खाल्ला काही एक नाही, सगळं मला खायला लागला तो. ठीक आहे, तर मी मोबाईल दाखवते आता तुम्हाला. हे असं इकडे त्याचं, तोपर्यंत हे माझं आटा मेकर आहे. मी हे आटा मेकर आणलं होतं, तर त्याच्यासोबतच खेळत असतो हा बघा. तर हा माझा मोबाईल होता, मी तुम्हाला दाखवलेला होता. ठीक आहे, हा मोबाईल होता. आणि हे त्याचं चार्जर आलेलं आहे. ऍक्च्युली अमेझॉनवरून आम्ही ऑर्डर केलेलं होतं, पण हे जे चार्जर आहे ना, हे अडॅप्टरच आलेलं आहे फक्त, आणि त्याच्यासोबत वायर काही आलेली नाहीये. त्याच्यामुळे आम्ही हे परत रिटर्न करतोय. पण तोपर्यंत असं म्हटलं की ठीक आहे, मोबाईल चार्जिंग करून घेऊया आणि मग थोडंसं यूज करूया. पण अजूनही मी यूज नाही करणार आहे, कारण त्याला ना कव्हर वगैरे नाही बसवलेलं.
तर कुठे पडला झडला, कारण हे आमचं जे आहे ना बेबी ते कुठेही काही, अरे नको ते वायर नको खेळू, ते परत रिटर्न करायचंय, तर ते हे असं असतं आमचं. त्याच्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे आपण आधी कव्हर वगैरे लावूया, ह्याला लेन्स कव्हर वगैरे पण लावूया आणि मग नंतर आपण त्याला यूज करूया. बट मोबाईल इज बेस्ट, मला खूप आवडला आणि दिस मोबाईल इज गिफ्टेड टू मी बाय माय मॉम. मम्मीने गिफ्ट केलेला आहे. सो थँक्यू सो मच, थँक्यू 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 सो मच मॉम फॉर द ऑसम गिफ्ट. आणि खूप छान आहे, प्लेझंट गिफ्ट आहे, मला खूपच छान वाटलं. ठीक आहे, व्लॉगिंगसाठी स्पेशल मला घेऊन दिलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते आता याची स्क्रीन वगैरे कशी आहे. तर हा तो मोबाईल आहे. ठीक आहे, आणि ह्या मोबाईलमध्ये असा हा कॅमेरा आहे. अगदी अगदी काय दिसत नाही, मी अजून जास्त यूज नाही करून बघितलेलं ह्याला, तर छान आहे. पण ओव्हरऑल आय लाईक इट. सो आम्ही दवीवाड्याच्या गणपतीचं आगमनाला गेलो होतो आणि त्याचा ब्लॉग मी सेपरेटच पोस्ट करणार आहे, कारण तो खूप मोठा व्हिडिओ आहे आणि खूप छान आहे. अगदी ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, त्यांचं एंट्री आहे, गणपतीची मूर्ती वगैरे सगळं मी कव्हर करणार आहे. आणि तिसरी गोष्ट आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं बघा. शुक्रवारी काय झालं, काय चाललंय, शुक्रवारी काय झालं होतं की मी ट्रेनमध्ये गेले होते आणि मला म्हणजे तसं थोडं बरं वाटत होतं, म्हणजे फार काही एवढं असं चिंताजनक काही गोष्ट नव्हती. आणि गेले, घरातून निघाले ऑफिसला आणि मला थोडं कल्याण वगैरेपर्यंत व्यवस्थित आली ट्रेन. आणि ट्रेनमध्ये मला अचानक मळमळायला लागलं. त्यानंतर मला थोडंसं डोळ्यासमोर असं अंधारी पण आली. मग मी खालीच बसले, एवढ्या गर्दीत सुद्धा खालीच बसले. आणि ठाणे स्टेशन येईल त्याच्या 2 मिनिट आधी मला डोळ्यांसमोर काही दिसेना, पूर्णपणे म्हणजे अंधार आलेला होता. चक्कर आली मला. 2 मुलींनी इकडून एक पकडलं, तिकडनं एकीने पकडलं आणि कसं तरी मला खाली उतरवलं. मला काही कळेना की कोण मला धरतंय, मला कोण कसं खाली उतरवलं. मी अशी डोळे बंद करूनच होती आणि खाली बसवलं एका जागी. थोडं घाम वगैरे पुसला, हवा दिली, पाणी दिलं. तोंडात कोणी चॉकलेट टाकत होती. तिचं नाव आय थिंक तिने माझा नंबर घेतला होता. आय थिंक तिचं नाव काहीतरी किशोरी आहे वाटतं, मला नाव इतकं कन्फर्म नाहीये. पण तिने मग मला खूप सपोर्ट केलेला आणि मला ती म्हणाली की मी तुला ऑफिसपर्यंत पण सोडते. पण मी तिला म्हटलं की यार माझं ऑफिस खूप लांब आहे, तिला उगाच लॉग इन वगैरे लॉग आउट टाइम असतो आपल्या कॉर्पोरेट एम्प्लॉईजचा, किंवा त्यासाठी मीच तिला बोलले की अगं नको, मला फक्त ऑटोपर्यंत बसवून दे. मी युजली ऑटोने जाणं प्रेफर करत नाही, पण मी त्या दिवशी माझी हालतच तशी नव्हती. एकदम मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं म्हणून मला ते तसं झालं. आणि कसं तरी ऑफिसला पोहोचले. ऑफिसमध्ये पण मला काही चिंत लागेना. मग मी नंतर घरी आले, कॅब करून मी घरी आले. घरी आल्यानंतरही थोडा दिवस माझा असाच गेला, कारण सकाळी इतकं असं झालेलं होतं. फर्स्ट टाइम असं झालं माझ्यासोबत. त्यानंतर मग मी संध्याकाळी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी मग मला इंजेक्शन वगैरे दिलं, गोळ्या वगैरे दिल्या. तर आता आय एम ऑल राईट, ऑल ओके. बीपी वगैरे सगळं नॉर्मल आहे म्हटले. फक्त ते व्हायरलमुळे थोडं चक्कर वगैरे आली, गर्दीमध्ये सफोकेशन झालं, व्हायरलमध्ये खूप वेळ उभी राहिली असेल म्हणाले, त्याच्यामुळे थोडं घेरी आली असेल. पण म्हणजे असं कधी इन्सिडेंट झाला नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा आपण आजारी असतो ना, तेव्हा तो एक धडा होता माझ्यासाठी, कानाला खडा, की आता मी जर आजारी असेल ना तर बिलकुल घरातून आणि त्यातल्या त्यात लोकल ट्रेनमधून तर अजिबात प्रवास करायचा नाही. कारण लोकल ट्रेनमध्ये इतकी जीवघेणी गर्दी असते, एखाद्या वेळेस श्वासही गेला तुमचा तर कोणी तुमच्याकडे बघणार नाही. पण गॉड्स ग्रेस, ड्यू टू गॉड्स ग्रेस मला याची भली लेडीज मिळाल्या तिथे. 2-3 लेडीज होत्या त्या खूप मला त्यांनी सपोर्ट केला, त्याबद्दल थँक्यू सो मच. ओके. आणि असा माझा फ्रायडेचा दिवस गेलेला आहे, आजचाही दिवस गेलेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये येऊन सांगा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी दवीवाड्याच्या गणपतीचं ब्लॉग बनवणार आहे, तर तो नक्की बघा. तोपर्यंत गुड बाय. मला पण